आज आपण झटपट होणारी पनीरची भाजी पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. भाजीसाठी आपल्याला वाटण लागणार आहे, तर त्यासाठी मी इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं. आता पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये आपण आधी कांदा भाजून घेऊया. कांदा चांगला 2-3 मिनिटांसाठी परतून घेऊ. हलकासा कलर चेंज होईपर्यंत त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यात आपण आलं आणि लसूण टाकणार आहोत. तेही थोडं 1 मिनिटभरासाठी भाजून घेऊ. आता यात आपण टोमॅटो ॲड करूया. टोमॅटो चांगला मऊसूर होईपर्यंत शिजवून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला 2 मिनिटाची झाकण ठेवून वाफ काढावी लागेल. 2 मिनिटांसाठी मी याला झाकून ठेवते. गॅस कमीच ठेवायचा आहे. 2 मिनिटांनी मी याला चेक करते आहे, मात्र अजूनही टोमॅटो हवा तसा मऊसूत झालेला नाही आहे. म्हणून पुन्हा याला 2 मिनिटासाठी 2 ते 3 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून पुन्हा वाफवून घेऊया. टोमॅटो आता चांगला शिजलेला आहे, त्यामुळे हे सगळं बाजूला काढून एका ताटलीत आपण थंड करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यात टाकून याची पेस्ट बनवून घेऊया. पेस्ट ही जाडसरच ठेवायची आहे. इकडे त्याच मी पॅनमध्ये पनीर जरा फ्राय करून घेणार आहे, 2 चमचे तेल टाकून. पनीरला उलथायचं नाही आहे, नाहीतर त्याचे तुकडे पडतात. याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलं. इकडे पेस्टही बनवून तयार आहे. तर आता फोडणीसाठी मी कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे. त्यात आपण 4 ते 5 चमचे साजूक तूप घालणार आहोत. तुम्ही तेलही वापरू शकता, बटरही टाकू शकता, पण मी इथे आमचं घरचं साजूक तूप वापरलेलं आहे. तूप थोडं गरम झाल्यावर यात एक तमालपत्र टाकायचं आहे, एक दालचिनीचा छोटा तुकडा टाकायचा आहे, स्टार फूल टाकायचं आहे. आपण यात आता वाटण टाकूया. याला चांगलं परतून घेऊया. त्याचा जरा कच्चापणा जाईपर्यंत 1 मिनिटभरासाठी याला चांगलं परतून घेऊया. आता यात आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. 2 चमचे मी इथे किचन किंग मसाला घेतलेला आहे. किचन किंग मसाल्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. अगदी हॉटेलची भाजीसारखीच ही भाजी लागते. 2 चमचे तिखट टाकून घेणार आहोत, लाल तिखट. त्याच्यामुळे कलर खूप छान येतो आणि टेस्टही खूप छान येते. मी इथे चिमूटभर हळद टाकलेली आहे. हे सगळं आपण मसाले या वाटणात टाकून घेऊ आणि याला चांगलं परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाले करपायला नकोत, म्हणून गॅस कमीच ठेवायचा आहे. याला 1 मिनिटभर परतल्यानंतर छानपैकी तूप सुटलेलं आहे. आता यात आपण थोडं पाणी टाकून घेऊया, म्हणजे मसाले करपणार नाहीत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपल्याला भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं आत्ताच टाकून घेऊया आणि यात आता पनीरचे तुकडे ॲड करूया. पनीरचे तुकडे अलगद हलवायचे आहेत. त्याचे अगदी मऊ असल्यामुळे तुकडे पडू शकतात. मसाला चांगला पनीरच्या तुकड्यांना लावून घ्यायचा आहे. पनीर आणि मसाले चांगले एकजीव होण्यासाठी आपण इथे 1 ते 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया. म्हणजे पनीरला छान असे मसाल्यांची टेस्ट लागेल. कारण पनीरला विशेषतः अशी काही टेस्ट नसतेच. त्यामुळे इथे मी 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेतली आणि आता यात गरम पाणी ॲड करते. आपल्याला हवं तेवढं आपण पाणी ॲड करू शकतो. तुम्हाला घट्ट पातळ जसं हवं तसं. आमच्याकडे जरा घट्टसरच लागते, त्याच्यामुळे मी 1 ग्लासभर पाणी यात टाकलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही इथे अगदी जास्त घट्टही नाही, पातळही नाही अशी ही भाजी, पनीरची भाजी खूप कमी वेळेत बनवून तयार आहे. हिला जरा पुन्हा 1-2-3 मिनिटांसाठी आपण असंच कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत. खूप सुंदर असा हा कलर आलेला आहे भाजीला. पाहूनच मन भरतंय. इतकी सुंदर ही पनीरची भाजी कमी वेळेत बनवून तयार आहे.